तर जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या अजून एका ब्लॉग मध्ये. तर सकाळी सकाळी मला ना कालच्या जे मिनी ब्लॉग टाकलं त्याला गेले 50K व्ह्यूज. आणि सकाळी सकाळी मी बघायलो रात्री 11 वाजता बघलं तर तेव्हा होते 4-5 हजार व्ह्यूज. आणि सकाळपर्यंत गेले 50K व्ह्यूज. आणि फॉलोअर्स वाढले 500-600 फॉलोअर्स. त्याच्यानं मी एवढी खुश आहे. तर सध्या चाललो मी बँकेमध्ये, मला काढायचे पासबुक. आणि आज मी कॉलेजला जाणार नाहीच, कारण की काल मी 8:30ला आले घरी. तो आज तो सुट्टी बनतीये भाई साहब. तर त्याच्यामुळं मी आज तर जाणार नाही बघा कॉलेजला. पासबुक काढायचं, आज दिवसभर आराम करायचा. आज माझं प्रॅक्टिकल होतं. नाही होतं शुक्रवार आहे ना, मायच्या प्रॅक्टिकल होतं आज. प्रॅक्टिकल तर गेला मी, एक बी प्रॅक्टिकल गेलं नाही अजून. माझ्या मैत्रिणीचे प्रॅक्टिकल ते सगळे कम्प्लीट आहेत. छोटी सर कोण्या दिवशी घरी येऊन बसवली. आणि अजून एक बाब म्हणजे की माझं ऍडमिशन घेतलं मॅडम ना 3,000 रुपयामध्ये. मॅडमला म्हणलं फीस भरून टाकतो म्हणलं 2 दिवसामध्ये. धावा म्हणलं आता फीस तर भरून टाकतो, पण ऍडमिशन झालं. काल लास्ट डेट होती, ऍडमिशन तर झालं कम्प्लीट. तर आता जायचं बँकेमध्ये, पासबुक आणायचं आहे. तो भेटूया नंतर घरी आल्यानंतर. आज दिवसभर घरीच आहे मी. सो बाय. नारळ पाणी मध्ये खरंच खूप ताकद आहे. म्हणजे मी जर आज असला असतो तर समजा तर चालू बी शकले नसते. काल ते नारळ पाणी पिल्यानं मला चांगलं वाटत आहे. तर तुम्हाला पण असं काही प्रॉब्लेम असेल, समजा दगदग वगैरे होत असेल तुमची जॉब वगैरे तर नारळ पाणी पित जाय हप्त्यामधून एकदा तरी. खूप बरं वाटेल, दवाखान्यापेक्षा तर बरंच आहे मला. बँकेमध्ये जाऊन आले मी, माझं काम वगैरे सगळं झालं. कॉलेजची फीस बी भरली मी. तर झालं काय, त्या बँकेमध्ये जे ओळखीचे होते, म्हणजे मला म्हणायचे की ब्लॉगर आहेस का तू. माझं पासबुक चेक करायले, माझं आधार कार्ड चेक करायले नाव बघण्यासाठी माझं. मग मला म्हणायले, नंतर मला वाटलंच म्हणते तुम्ही हा म्हणून. बरं म्हणलं. तर 3-4 जण होते त्या बँकेमध्ये ओळखीचे. बँकेच्या बाहेर बी 2-3 जण होते ओळखीचे. आणि अजून माझे आज दिनांक किती आहे, 4 जुलैला 5K कम्प्लीट झाले फॉलोअर्स. आणि हे फॉलोअर्स जे आहे, म्हणजे मी 8 मार्चला आयडी ओपन केली होती ते आधी ब्लॉग्सची. मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै 4 महिन्यामध्ये किती झाले. आता बघायला मी सकाळी तर 5K झाले होते, आता बघायला किती 5.5K झाले. तर खूप खूप धन्यवाद तुमचं सपोर्ट दिल्याबद्दल. आता हे ब्लॉग हे जे आहे मी इंस्टाला सांगू शकत नाही, कारण की नजर लागते म्हणजे लागतेच बघा. तुम्ही किती करा, स्टोरी जरी टाकली, स्टोरी माझी 1-1.5 हजार जण बघते तर टोटल नजर लागते, एवढं तर माहित आहे. मी तर आता तर सांगणारच नाही, म्हणजे फॉलोअर्स मी स्टोरी बी ठेवणार नाही. 10K झाली तरी बी स्टोरी ठेवणार नाही. वाढत जाईल तेवढे वाढेल. आणि जेव्हा मला वाटलं की बा स्टोरी ठेवूया आता, तेव्हा मी ठेवल. तर त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. जर तुम्ही फॉलो नसेल केला तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, जाऊन फॉलो करा लवकरात लवकर. सध्या जेवण वगैरे झालं माझं, आता कॉलेजात काय जायचं नाही. तर मी डिसाईड केलं की माझी ती आधी एडिटची जे आयडी आहे ना, त्याच्यावर 2-3 एडिटिंग करून रील टाकायचे ते. आणि 2-3 ब्लॉग जे आहेत मागचे पेंडिंग आहेत, मिनी ब्लॉग, ते पण एडिट करून घ्या म्हणलं. तर आजचं ते माझा तेच प्लॅन आहे. आणि माझ्या नोट्स बिलकुल कम्प्लीट नाहीत, ते तर संडेला करा लागते वाढायला. आता मला बघूत आता काय होते की. तर मला एडिटिंग वगैरे करायची आहे, थोडा टाइम जाते माझा. आता तुम्हाला तर मी सध्या संध्याकाळी भेटेल. सो बी कंटिन्यू इन अ ब्लॉग. आणि काय जर मी थोडीफार इंग्लिश बोलते तर त्याचं काय प्रॉब्लेम नाही. असं नाही महाराष्ट्रामध्ये तर पूर्णच इंग्लिश बोल, मराठीच बोल असं काही नसते. तर मी सेमी इंग्लिश मध्ये शिकले, त्याच्यामुळे थोडंफार इंग्लिश येतेच माझ्या तोंडामध्ये. काही नाही म्हणलं तरी पण येतेच म्हणा. ते तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यासाठी सॉरी, तुम्हाला याची सवय पाडून घ्यावं लागेल. आणि शुद्ध मराठी तर बिलकुल येत नाही. मग त्याच्यासाठी मम्मी पप्पाला म्हणायला लागत होतं पहिलेच की जे तुकडी बकड क असते ना, त्याच्यामध्ये ऍडमिशन घ्यायला लागत होतं वाटायला. शुद्ध मराठी तर तेवढीच आहे, शुद्ध मराठी येत नाही मला, तरी पण मी प्रयत्न करत राहील शुद्ध मराठी बोलायचं. तसं तर व्लॉग मध्ये तर बोलतेच मी. जरा आता थोडंफार तर वर्ड येतात बघा तोंडातून इंग्लिशचे, त्याची सवय तुम्हाला करून घ्यावं लागेल, बस काय. हा.
आणि खुशी मी तर एवढी जाऊ दे, मी सांगणार नाही. बाय. तर मित्रांनो, आता वाजले संध्याकाळची 9. यस गाईज. आणि मी एकच व्लॉग एडिट केला, मिनी व्लॉग. त्याचबरोबर 3-4 व्हिडिओ एडिट केले. आणि बाकीचा आजचा दिवस माझा असा गेला. आणि गाईज आता त्या रीलला जे आहे ना 100K व्ह्यूज गेले. तर मला खूप खुशी राहिली या गोष्टीची. बस कोणाची नजर लागू नये म्हणजे झाला. आणि 6Kच्या जवळच आहेत फॉलोअर्स. लवकरात लवकर 10K होऊन जावं म्हणजे की काम कसं भारी होते आपलं. आणि युट्यूबला तर 500 व्हायले सध्याला. जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तेवढं. आणि ब्लॉग बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. बाय. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि उद्या माझं प्रॅक्टिकल आहे. माझ्या एकटीचं प्रॅक्टिकल आहे उद्या. श्रेया वाटते माझ्या बॅचमध्ये. हां, श्रेयाचं उद्या. संजूचं वगैरे नाही. संजू आणि सृष्टीचं नाही प्रॅक्टिकल होता. काय होते काय नाही. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय. सी यू.